मी डॉक्टर संजय यशवंत परांती। आज आमचे परममित्र आणि ज्यांचं सामाजिक कार्यामध्ये प्रचंड योगदान आहे असे पत्रकार, स्तंभलेखक दादाभाऊ अभंग यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवरती त्यांनी मला आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिलेली आहे आणि विषय फार सुंदर निवडलेला आहे। विषय आहे लोकशाहीच्या ज्या संस्था असतात, विविध ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स, मोर दॅन ऑर्गनायझेशन्स, त्या संस्था टिकवणे ही त्यांची स्वायत्तता टिकवणे ही काळाची गरज आहे, अशा प्रकारचा विषय आज निवडण्यात आलेला आहे। हा विषय एका विशिष्ट अंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं आहे, आपण नेहमी बाबासाहेब आंबेडकरांच्या 25 नोव्हेंबर 1949 च्या भाषणाचा गौरवाने उल्लेख करत असतो, कारण त्यात या देशात पुढे काय होणार आहे याविषयीचं भाकीत बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केलेलं आहे। आणि त्यात जेव्हा बाबासाहेब म्हणतात की फ्रॉम 26 जानेवारी 1950 इंडिया वुड बी एंटरिंग इनटू ए ग्रेट कॉन्ट्रडिक्शन, आपण एका विरोधाभासामध्ये उतरणार आहोत, पदार्पण करणार आहोत 26 जानेवारी 1950 नंतर। आणि तो विरोधाभास आहे की या देशामध्ये जिथे लोकशाही चांगल्या प्रकारची प्रस्थापित होण्यासाठीचं कुठलंही वातावरण नाही, जमिनीला वाळवी लागलेली आहे, वरची माती तुम्ही काढून चालणार नाही, खूप खोल पर्यंत वाळवी गेलेली आहे। कसली असमानतेची, कसली जातीयवादाची, कसली बंधुत्व नसल्याची, आणखी महत्वाची की नेशन नावाची जी संकल्पना आहे त्याऐवजी आपण सायलोज, जातींचे, धर्मांचे, पंथांचे, या सगळ्या प्रकारच्या सायलोजमध्ये एकेका गटामध्ये आपण विभागले गेलेलो आहोत आणि आपल्याला नेशन बिल्डिंग करायचंय, एकत्र आणायचंय, सगळं देशबांधणी करायची आहे। मग ही देशबांधणी करताना आपल्याला काय करावं लागेल, तर हे जे काही विविध प्रकारचे गट आहेत, जातीचे, धर्माचे, प्रांतांचे, भाषांचे, त्या सगळ्यांच्या पलीकडे देश महत्वाचा मानून आपल्याला पुढे सरकायचं आहे। आणि त्यामध्येच, त्या भाषणामध्येच बाबासाहेब आंबेडकर आपल्याला विविध प्रकारचे धोके जे त्यांना जाणवले होते त्यांच्या प्रचंड प्रदीर्घ व्यासंगापोटी, वाचनामुळे, अभ्यासामुळे, आणि ते धोके पुढे जाऊन, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये फक्त एक शब्द येतो, ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल आणि द्रष्टा नेता। भविष्य काय असणार आहे एवढंच नाही, तर भविष्यामध्ये जे जे धोके होणार आहेत त्यापासून आपल्याला दूर कसं जाता येईल, त्या धोक्यांचं परिमार्जन कसं करता येईल, यासाठीचं गणित मांडणारा असा हा नेता। आणि त्यामुळे आपण त्यांना द्रष्टा नेता, ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल असं मी म्हणतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाचा परामर्श घेतला तर आपल्याला लक्षात येतं
की त्यानंतर आपली लोकशाही समृद्ध करणं आणि राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक लोकशाहीमध्ये करणं ही जबाबदारी वी दी पीपल ऑफ इंडिया, संपूर्ण भारतवासियांवरती बाबासाहेबांनी नेमून दिलेली होती. आणि त्या निमित्ताने मग आपण म्हणतो की ती जबाबदारी जशी आमच्यावरती आहे तशीच आमच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींवर आहे आणि ते स्थापन करणाऱ्या पर्यायाने सरकारवरती आहे. लोकशाही टिकवणं, राज्यव्यवस्था वेलफेअर स्टेटमध्ये रूपांतरित करणं, कल्याणकारी राज्य यामध्ये रूपांतरित करणं आणि त्यासाठी ज्या काही संस्था आहेत त्यांचं लोकशाहीकरण करणं. आता मी मानतो की काही संस्था अशा व्हर्टिकल आहेत, ज्याला आपण पिलर्स म्हणूया, आणि काही संस्था आजूबाजूने या व्हर्टिकल पिलर्सला सपोर्ट देणाऱ्या आहेत. ते व्हर्टिकल पिलर्स मध्ये जे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आपण सांगत असतो नेहमी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि प्रेस, हे 4 लोकशाहीचे आधारस्तंभ. या 4ही आधारस्तंभांचं वर्तन, त्यांची कार्यपद्धती लोकशाही टिकण्याला अनुरूप असावी असं एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यानंतर अवतीभोवतीच्या सगळ्या संस्था, ज्या संस्थांमध्ये आपण म्हणू चीफ इलेक्शन कमिशनर, कमिशन येतं, त्याचे 3 कमिशनर, त्यानंतर कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल येतात, त्यानंतर ज्या काही काउन्सिल्स आहेत, इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, माझ्यासाठी या संस्था फार महत्वाच्या आहेत. 5च संस्थांची मी नावं घेतली. त्या व्यतिरिक्त आपण जे म्हणतो HRD मिनिस्ट्री, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, खरं तर ते शिक्षण मंत्रालय, ज्याचे आपल्याला माहिती आहेत पोखरियाल, निशांक हे त्याचे प्रमुख आहेत सध्या. तिथे स्मृती इराणी होत्या जेव्हा आपला तडफदार विद्यार्थी, ज्याचं इन्स्टिट्यूशनल मर्डर झाला, त्याला मी आत्महत्या म्हणत नाही, आपला रोहित वेमुला हैदराबादचा, आणि त्यावेळेचा सगळा तमाशा आहे त्याचं मी रिव्हिजन करू इच्छित नाही, ज्यामध्ये सगळेच इन्व्हॉल्ड आहेत. मग त्या स्मृती इराणी आहेत, व्यंकय्या नायडू आहेत, आणि मग तो कम्मा लोकांची लाईन, सगळं जातीवरती आहे या देशामध्ये, जाती पलीकडे काहीही नाही. आणि त्या निमित्ताने, त्या मुलाच्या आत्महत्याच्या निमित्ताने निर्माण झालेल्या सगळ्या गदारोळावरती चांगल्या प्रकारे निवाडा करण्याच्या ऐवजी तो दलित नव्हताच असा एक नवीन जावई शोध ह्या लोकांना लागला. असो, आपल्यासाठी या सगळ्या संस्था ज्या आहेत, या संस्थांमध्ये कशा प्रकारे सॅफ्रनायझेशन झालेलं आहे, कशा प्रकारे त्याचं संघीकरण झालेलं आहे, आणि कशा प्रकारे संघ म्हटल्यानंतर लोकशाहीला पूरक नाही, लोकशाहीला मारक. मग त्या संघीकरण जर संस्थांचं झालेलं असेल तर त्या लोकशाहीला कशा पूरक असतील. आणि ते जसं जसं पहिल्या टप्प्यामध्ये 14 पासून 19 पर्यंत जे हे संघीकरण करण्यात आलं,
आणि त्याचा पुढचा टप्पा तर आणखी जबरदस्त त्यांना मायलेज मिळालेला आहे, कारण 303 इस बार 300 पार. काँग्रेसने पण काही उण्यापुऱ्या 7-8 जागा वाढल्या, त्यांच्या अगोदरच्या 44 वरून 52 वरती आले. बीएसपीने मात्र 0 वरून 10 वरती बीएसपी पोचली. या संस्था ज्या आहेत त्या संस्थांमध्ये जेव्हा आपण म्हणतो की शिक्षण सगळ्यात महत्वाचं, मी शिक्षण यासाठी पहिल्यांदा घेतो, पहिल्या कोर घेत नाही मी, जे पिलर्स म्हटले मी ते नाही घेत आहे, तर शिक्षणाकडे डायरेक्ट येतो. कारण त्याचे प्रमुख जे आहेत त्या प्रमुख पदावरती असलेल्या सद्गृहस्थांचं म्हणणं आहे ॲस्ट्रॉलॉजी, भविष्याचं त्यांच्या दृष्टिकोनातून जे सायन्स आहे, मग ते फलज्योतिष, नंतर आपले सगळ्यांच्या ज्या काही तिथी, कुंडली आणि त्यानुसार जे सगळे आडाखे बांधले जातात माणसाच्या भविष्याविषयीचे, नंतरच्या आयुष्याविषयीचे, ज्योतिषशास्त्र ज्याला आपण म्हणू. हस्तसामुद्रिक पण येतात, त्यामध्ये तो पोपटवाला येतो. आता तर मॉलमध्ये पण आपल्याला त्यांचा एक असा सजवलेला एक कॉर्नर दिसतो आणि तिथे ते आपल्याला आपलं भविष्य सांगत असतात. त्यांचं भविष्य का बिघडलं, ते तिथे का उभे राहिले, हा भाग नंतरचा. परंतु त्यांचं म्हणणं आहे की ॲस्ट्रॉलॉजी इज मच मोर दॅन सायन्स, शास्त्रापेक्षा पलीकडचं आहे ॲस्ट्रॉलॉजी, इतकं महत्वाचं आहे ते. आणि त्यांचं म्हणणं आहे की न्यूक्लिअर सायन्स पेक्षा 1,00,000 वर्षांपूर्वीचा, त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही, आपला कणाद जो होता त्याने त्याविषयीचं जे काही सांगितलं, म्हणजे त्याचा शोध आताच्या शास्त्रज्ञांनी लावला नाही त्यांच्या मते, तर त्याचा शोध आमच्या शास्त्रज्ञाला कणादला लागला होता. त्यामुळे खरं तर त्या कणादचं बाकीचं कॉन्ट्रीब्युशन पण आपल्याला अभ्यासताना असतं वाटतं की हे अभ्यासू नये. आता ॲस्ट्रॉलॉजीच्या संदर्भात तर त्यांचं म्हणणं की हे सायन्स पेक्षा वरचं. कोण आहे ते? हे आपले सध्याचे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे मिनिस्टर आहेत. नवीन शिक्षा प्रणाली अस्तित्वात आली आहे. के कस्तुरीरंगन, पूर्वीचे आपले इस्रोचे प्रमुख, यांच्या आधिपत्याखाली ही सगळी शिक्षा प्रणाली, नवीन पॅटर्न जे आलेले आहेत त्या शिक्षा प्रणालीवर या वेळेला मी बोलून आपला वेळ घेणार नाही. त्याचं एक सेपरेट वेगळं व्याख्यान असू शकतं. परंतु त्याची एक छोटीशी झलक मात्र आपल्याला कोविडच्या निमित्ताने मिळाली. काय तर विद्यार्थ्यांचा ओझ कमी करायचं, यात झलक मिळते आपल्याला भविष्यात काय येऊ घातलंय ते. आणि ते ओझ कमी करायचं तर काय काय त्यातलं काढायचं, त्यातली डेमोक्रेसी काढायची. डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन आणि डेमोक्रेसीच्या सगळ्या उत्क्रांतीच्या आतापर्यंतच्या डेव्हलपमेंट्स म्हणे याचं ओझ होतं मुलांना, डेमोक्रेसीचं ओझ होतं, ज्याचं आंदोलन आपण जर आता कोविडचं नसतं तर आता आपण सगळे रस्त्यावरती त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो असतो. ते सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, एनआरसी, एनपीआर आणि सीए, नॅशनल सिटीजन्स रजिस्टर, या सगळ्यासाठी आपण सगळे रस्त्यावर होतो, आंदोलनं चालू होती, विविध प्रकारच्या वैचारिक बैठका चालू होत्या की हे नक्की आपल्याला कुठे घेऊन चाललेत. या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्यानंतर मायनॉरिटीचं काय होईल, त्यांना का स्थिर केलं जातंय, त्यांना का अस्वस्थ केले जात आहेत. आणि हे मेजॉरिटेरियन फॅसिस्ट
आणि सनातन सुप्रीमॅसिस्ट. मी त्यांना हिंदू सुप्रीमॅसिस्ट म्हणणार नाही, कारण त्यांनी ते कोंडाळ त्या 10-12-15% केलंय आणि उरलेल्या 85% राज्य कसं करायचं याचं गणित मांडलंय. हे गणित ते आज नाही मांडत आहेत, आज ते गणित मांडण्यासाठी सत्तेत आहेत. अन्यथा हे गणित त्यांनी पूर्वीच मांडलेलं आहे. 1925ची RSS ची स्थापना, RSS आणि हिंदू महासभा कल्चरल असावं की राजकीय असावं, राजकीय असावं, वरून खाली यायचं की खालून वर जायचं, या प्रकारचे त्यांचे आपसातले वाद सावरकर आणि RSS ची मंडळी, एका बाजूला सावरकर एका बाजूला RSS चे हेडगेवार गोळवलकर, यातलं नक्की काय करावं, नक्की कसं कुठे घेऊन जावं आणि सावरकरांची हिंदुत्वाची फिलॉसॉफी प्रत्यक्ष अंमलात कशी आणावी, सगळ्यांना दूर ठेवण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेच्या माध्यमातून यशस्वी झाले होते. परंतु त्यावेळेला राज्यघटना आणि हिंदू कोड बिल याच्या विरुद्ध जो गदारोळ केला होता, ज्या गदारोळामध्ये त्यावेळेचे त्यांच्या ऑर्गनायझर मधले 5 इश्यूज आणि 5 आर्टिकल्स माझ्यासाठी महत्वाचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला हे कळतं की यांना काय आणायचं होतं. तुम्ही म्हणाल आता आलेल्या कोणत्याही गोष्टीच्या बाबत आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण त्याची सगळी मुळं तुम्हाला त्यावेळेच्या त्या 5 आर्टिकल्स मध्ये ऑर्गनायझरच्या मिळतात. 49 आणि 50ची आर्टिकल्स, अगदी 49ची बाबासाहेबांच्या भाषणानंतरची सिरियली आर्टिकल्स आणि नंतर मग काही 50 मधली गोळवलकर वगैरे त्यांच्या जे आयडियोलॉग होते त्यांचे बंच ऑफ थॉट्स वाले काय म्हणतात तर विचारधन. अरे विचार कुठे आहेत त्याच्यामध्ये? लोकांना मागासले ठेवण्याचा विचार असू शकतो का? मी त्याला अविचारधन म्हणतो. बंच ऑफ थॉट्स हे जे आहे त्याला एक त्यांनी जबरदस्त टर्न घेतला, कारण ती आयडिया आहे सध्याची. जे करायचं ते करायचंच, राज्यघटना खिळखिळी करायचीच, राज्यघटना दूर न करता उलट डोक्यावर घ्यायची, अशा प्रकारचा जो घाट घातलेला आहे तो अस्तित्वात आणण्यासाठी सगळ्या संस्था वापरल्या जात आहेत, असं माझा त्यांच्यावरती सरळ सरळ आरोप आहे. त्यात आपण शिक्षण मंत्री बघितला, कस्तुरीरंगन यांनी ते सगळं नवीन शैक्षणिक धोरण त्यांना सादर केलं. ते चित्र बघितलं तरी असं मनामध्ये थरकाप उडतो की पुढे काय होणार. झलक मिळाली आपल्याला 30% सिलेबस कमी करणे. सिलेबस कमी केलंच पाहिजे, पाठीवरती ओझ त्या पोरांच्या डोक्यात काहीच नाही, फक्त पाठीवरती, फक्त वह्यांमध्ये आणि पुस्तकांमध्ये. एक विचार व्यक्त करण्याचं, अभिव्यक्तीचं माध्यम जे आहे त्यापासून पूर्णतः हा विद्यार्थी वर्ग दूर गेलेला आपल्याला सातत्याने दिसतो, फक्त पाठीवरच्या ओझ्याखाली दबलेला. आता मी तर अपरांती अकॅडमी संस्था चालवतो, तेव्हा मला लक्षात येतं विद्यार्थी म्हणजे काय असतो आणि किती गहन प्रश्न असतो हा विद्यार्थी नावाचा. का तर हे सगळं शिक्षण जे आहे ते त्यांना देताना ते प्रगल्भ होण्याच्या ऐवजी पढत मूर्ख कसे होतील. कारण प्रगल्भ झाले तर विचार प्रश्न विचारतील. प्रश्न विचारण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्यांना प्रश्न विचारू नये. त्यांनी जे काही थोड्याफार गोष्टींच्या आधारे ते प्रश्न विचारत होते ते त्या 30% मध्ये सिलेबस मध्ये काढून टाक, जेणेकरून ते विचार प्रवण असणार नाहीत. विचार प्रवण सिलेबस त्यांच्या नजरेखालून जाऊ नये. मग ज्या आणखी मोठ्या संस्था असतात त्यामध्ये इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च, येलप्रागदा सुदर्शन राव
यल्लाप्रागदा सुदर्शनराव यांच्याविषयी रोमिला थापर पासून रामचंद्र गुहांपर्यंत सगळ्यांनी आपली मत प्रदर्शित केलेली आहेत. काय होते यल्लाप्रागदा सुदर्शनराव? मधल्या काळामध्ये ते शारीरिक अस्वास्थ्यापोटी राजीनामा देण्याचं सांगत होते, परंतु त्यांना सरकारने म्हटलं नाही नाही, तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही हवे आहात. काय करताय ते? हे रामायण महाभारत इतिहासामध्ये रूपांतरित कसं करता येईल मायथॉलॉजीच्या ऐवजी. मायथॉलॉजी म्हणजे काय? दंतकथा. आता ते एपिक्स आहेत, मी मान्य करतो. ज्याला आपण म्हणतो इलियड अँड होमरचे इलियड अँड ओडेसी, तशा प्रकारे रामायण महाभारत त्याचे ऐतिहासिक दाखले शोधण्यासाठीची मंडळं बसवली. ॲडम्स ब्रिज चे ऐतिहासिक दाखले शोधण्यासाठीचे रिसर्च ग्रुप तयार झाले. सगळ्या प्रकारच्या ज्या मायथॉलॉजिकल संकल्पना आहेत त्याला हिस्टॉरिकल अस्तित्व कसं द्यायचं यासाठी सध्या इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च काम करते. काय केलं? माती करून टाकली त्या एवढ्या महान संस्थेची, इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च. दुसरी संस्था जी आहे, बरं त्याच संस्थेतले हे यल्लाप्रागदांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की आर्यन इथलेच, बाहेरून आले नाही. कारण बाहेरून आले की आपली बीएसपी, बामसेफ, कांशीरामजींची जी संकल्पना आहे मूल निवासी, परदेशी, आणि आता आपल्याला माहिती आहे राखीगडीच्या कंकालने ते सांगाड्याने सिद्ध करून दिलं की त्या सांगाड्यामध्ये आर्यन जीन नाही. याचा अर्थ आर्यन बाहेरून आले, हे पूर्ण सिद्ध झालेलं आहे. हे मागच्याच वर्षाचं आहे. राखीगडीचा कंकाल म्हणजे सांगाडा जो उत्खननात सापडला, त्यावरती आर्यन जीन त्यामध्ये मिळाला नाही. काय सांगतं हे? आता काय करायचं यल्लाप्रागदा यांनी? सायंटिफिक शास्त्रशुद्ध आधार मिळाला आपल्याला की ते बाहेरून आले. आता यांना काय मायथॉलॉजीचं रिसर्च करायचं ते करू द्या. दुसरं आहे कल्चरल रिलेशन्स, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स. आपल्याला माहिती आहे एक फार मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृती अस्तित्वात कशी आणायची. आपलं 3.5% राज्य येण्यासाठी उर्वरित 15 अगोदर सोबत घ्यायचे आणि मग 85 मूर्ख ठेवून आपल्या शैक्षणिक प्रक्रियेच्या आधारे, आपल्या आरत्या पणत्या यांच्या आधारे, पुंग्या, थाळ्या, टाळ्या, दिया, मुहूर्त, घटका, पळे, कुंडली अडकवायचे कसे, पुनर्जन्मामध्ये अडकवायचे कसे, भीती दाखवायची. आजच्या या जन्मात जे काम आहे ते चांगल्या प्रकारे कर, चांगल्या प्रकारे केलं नाहीस तर पुनर्जन्मात माकड होशील, कुत्र्या मांजराचा जन्म मिळेल. भीती, पुनर्जन्माची भीती. आपण बघितलं ते अण्णाभाऊंच्या ह्याच्यामध्ये ते सोन्याचा मणी बनाबाई जशी तोंडामध्ये ठेवते स्वर्गाचं दार उघडण्यासाठी, आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी तो मणी देऊन मोकळी होते. तसं या सगळ्या भ्रामक कल्पना सिस्टमॅटिक पद्धतीने लोकांना कसं मूर्ख बनवायचं आणि सत्ता काबीज करून टिकवायची कशी. बघा बरं, 14ला काबीज केली, 19ला आकडा वाढला,
282 वरून 303 पर्यंत पोहोचले, 81 वरून 303 पर्यंत पोहोचले. 22 जागा वाढल्या. आता ह्या वाढीमध्ये नक्की लोकप्रियता आहे की ईव्हीएम मशीन आहे? हा आम्ही फार मोठं आंदोलन नाशिकमध्ये छेडलं होतं मी ईव्हीएमच्या संदर्भात इथल्या झालेल्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन नंतर. कारण मला त्या एक निवडून आलेला कॉर्पोरेटर भेटला होता महानगरपालिकेमध्ये, आणि मी इथे पूर्वी पोलीसचा अधिकारी होतो. तो आला आदराने त्याने, आणि त्यानंतर मी विचारलं, काय बाबा तू काय करतो? तो म्हणे निवडून आलो. मी म्हटलं तू निवडून आला? साहेब असं काय करता? म्हटलं का बरं अचानक तुझी एवढी लोकप्रियता? अहो सर तुम्हाला माहित नाही का? अशा प्रकारे या 22 जागा वाढल्या. पुन्हा सत्ता मिळाली, कारण सत्ता तर राहिलीच पाहिजे. सत्ता राहिली नाही. खरं तर काँग्रेसनी त्या काळामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट जर वाढवलं असतं, अनेक कारणं जी बघतो सत्तेत येण्यासाठीची, त्यातलं एक कारण हेही आहे की काँग्रेसने सक्रिय पूर्ण देशाचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवून त्यांना कर्मकांडांपासून जर दूर केलं असतं तर कदाचित यांना संधी मिळाली नसती. पण हे काँग्रेसने केलं नाही. नवीन काही करायचं नाही. जे स्टेटस कोइस्ट ज्याला म्हटलं जातं, जैसे थे, फक्त दिवस लोटायचे. तेच जर चांगल्या प्रकारचं काम केलं असतं. आताही जेव्हा लॉकडाऊन आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकशाहीची वाताहत लोकांच्या अज्ञानामुळे, अंधश्रद्धेमुळे, कर्मकांडांमुळे, पुनर्जन्म आणि भविष्याच्या चिंतेमुळे जर आहे, तर त्यातून दूर करण्यासाठीचा कोणता कार्यक्रम चालू आहे? हो, कोणताही नाही. वाया घालवले सरकारने हे सगळे दिवस. ना कोविडच्या रिसर्चमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतलं, ना लोकांची सोय लावण्यासाठी कामगिरी केली, तर त्याच्याऐवजी टाळ्या, थाळ्या, दिवे, वरून फुलांचा वर्षाव, या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे लोकशाहीत रूपांतरित करायचंय आपल्याला बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे. त्या लोकशाहीच्या रूपांतरणासाठी प्रत्येक संस्थेचं मेटामॉर्फोसिस ज्याला आपण म्हणूया, म्हणजे पुन्हा एकदा नव्याने घुसळण करून त्यात जर लोकशाहीला मारक काही बिंदू असतील तर ते काढून टाकणे आणि लोकशाहीला पूरक गोष्टींची वाढ करणे, वृद्धिंगत करणे हे काम आहे सरकारचं. भारतासारख्या देशात हे यासाठी गरजेचं आहे की बाबासाहेबांचं म्हणणं आहे लोकशाही इज अ टॉप सॉइल. खालची सगळी जमीन जी आहे ती लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे फक्त टॉप सॉइल तुम्हाला खालपर्यंत पोचवलं तर ही लोकशाही टिकेल, अन्यथा नाही. आताचे जे सरकार आणि त्यांच्या वाढणाऱ्या जागा आणि जिथे अप्रियता वाढावी तिथे लोकप्रियता वाढते. आता वाढते की वाढते अशा प्रकारचं सांगितलं जातं, याविषयी रिसर्च करावं लागेल. या सगळ्या संस्था ज्या आहेत, या संस्थांच्या सोबतच जिथे IAS बसतात त्या संस्था जर आपण पाहिल्या तर इलेक्शन कमिशन चे 3 इलेक्शन कमिशनर, ज्या वेळेला तिथे अशोक लवासा होते, रावत होते, अशोक लवासा होते, आणि आताचे सुनील अरोरा, मोदी आणि शहा यांनी आदर्श आचारसंहितेचं अनेकदा उल्लंघन केलं.
ही केस जेव्हा इलेक्शन कमिशनरकडे आली, अशोक लवासा यांनी स्वतःचा डिसेंटिंग ओपिनियन नोट्स मध्ये दिला. ते म्हटले येस, यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे. आपण इलेक्शन कमिशन या संस्थेविषयी बोलतोय, नंतर मी त्याची सांगड घालेन. अशोक लवासा यांनी तो रिपोर्ट दिल्यानंतर काय त्यांना झेलावं नाही लागलं. त्यांच्या पत्नीच्या ज्या काही संस्था, NGO वगैरे, लगेच चौकशा सुरू. शुक्ल कास्ट लावून द्यायची, इन्कम टॅक्स लावायचं, ED लावायचं, CBI लावायचं. त्याच्या बाहेर जाऊन फारच वाटलं तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, पीपल सेफ्टी ऍक्ट आहे, ज्याला आपण स्लॅप म्हणतो, स्ट्रॅटेजिक लॉ सूट अगेन्स्ट पब्लिक पार्टिसिपेशन, SLAPP. हा लावून द्यायचा. आपलं जसं आता अभंग साहेबांचं एल्गार नावाची संस्था जी आहे, तसे एल्गार परिषदेचे लागे बांधे दिल्ली पर्यंत लावून जे जे प्रोग्रेसिव्ह इंटलेक्च्युअल्स आहेत ते सगळे जेलमध्ये पाठवले. याला स्लॅप म्हणतात. घबराट निर्माण करायची सगळ्यांमध्ये की कोणीच काही बोलणार नाही, कोणी काही बोलू नये, बोलेल त्याच्या चौकशा सुरू करणे. या प्रकारची दुष्कृत्य जी चालू आहेत त्यात लवासाही सापडले. लोकांनी RTI तर्फे विचारलं की अहो मला सांगा नक्की डिसेंटिंग ओपिनियन जो त्यांनी लवासा यांनी दिलेला आहे तो काय आहे, व्हर्बॅटिम कळवा आम्हाला, तर आम्हाला कळेल की यांनी नक्की काय केलं होतं, व्हायलेशन्सला कशा प्रकारे गुंडाळण्यात आलं. चीफ इलेक्शन कमिशनर यांच्याकडून, म्हणजे ती संस्था ही गेली. कॅग, आता मुर्मू आहेत तिथे. अगोदरचे तुम्हाला माहिती आहे विनोद राय, 2013ला त्यांना जावं लागलं. पण त्यांनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या आधारे UPAचं सरकार पडलं. वन ऑफ द रिझन. मी असं म्हणत नाही की फक्त त्याचमुळे ते सरकार पडलं, काँग्रेसची निष्क्रियता सुद्धा कारणीभूत आहेच. परंतु त्यांनी जो 1.76 लाख करोड, पहिल्यांदाच एवढा मोठा आकडा ऐकला होता आपण. राजा, कनिमोई, बाकीचे लोक, नंतर ते त्यातून पूर्णतः बाहेर पडले. कोल अबंटन घोटाळा. आणि एकूणच आपल्याला हे वाटलं मंत्र्यांना वगैरे राजीनामे द्यायला लागल्यानंतर की अरे रे 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 दिस इज अ टिंटेड गव्हर्नमेंट. मनमोहन सिंग साहेब फार चांगले आहेत पण बोलत का नाहीत, दिव्याखाली अंधार का. आणि बदनामी करण्यामध्ये त्यावेळेला आठवतं का तुम्हाला, पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर सगळेच, व्यंकय्या नायडू, स्मृती इराणी, राजनाथ सिंग, कशा प्रकारे रस्त्यावर. आता काय चाललंय, आता का मूग गिळून बसलेले आहेत. आता लोकांचं नुकसान नाहीये. हे जे ते करत होते ते आता काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्ष का करत नाहीत, माझ्यासाठी प्रश्न आहे. असं तर नाही ना की सगळ्यांचे कुठेतरी कार्पेट खाली हात दाबले गेलेले आहेत. जी संस्था मी सांगितली कल्चरल रिलेशन, त्याचे विनय सहस्त्रबुद्धे 28 वर्ष रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ठाण्याची ज्यांनी चालवली, एस्टॅब्लिश केली, तिथे तर रिसर्च झालं सत्तेत कसं यायचं. हिंदू महासभेचं काय म्हणणं आहे, विश्व हिंदू परिषदेचं काय म्हणणं आहे, बजरंग दल काय करतं, RSS काय करतं, सांगड कशी घालायची, मॅनिफेस्टो काय असावा, पॉलिटिकल आयडिओलॉजी काय असावी, लोकांना फसवायचं कसं, सत्तेत यायचं कसं. वा 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 वा. त्यांना मिळालं बक्षीस, राज्यसभेमध्ये आता आहेत. आणि त्या सोबतच ते इंडियन काउन्सिल
फॉर कल्चरल रिलेशन्स, सांस्कृतिक संबंध, यासाठी त्यांची नेमणूक. मोठी मानाची जागा. आता जे मेन पिलर्स आहेत, या सगळ्या बाकीच्या संस्थांमधल्या अनेक संस्थांना मी स्पर्श करत नाहीये, कारण ते बोलायला गेलो तर ह्या पेरिफेरीच्या संस्थांविषयी 1 तास जाईल. मुख्य जे आहेत, तुम्ही जर पाहिलं की सत्तेत आल्याबरोबर पहिल्यांदा काय कामगिरी केली असेल 2014ला, आल्या म्हणजे मे मध्ये आले असतील बहुतेक, असं वाटतं मला, 20 मे वगैरे. ऑगस्ट मध्ये, एप्रिल मध्ये आल्यानंतरची पहिली कृती 99 घटना दुरुस्ती विधेयक आलं. NJAC, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. काहीतरी 13 एप्रिलला आलं, 14 एप्रिलला, 13 लोकसभा, 14 राज्यसभा, नंतर राष्ट्रपती महोदयांची सही, कायदा. आणि हा कायदा शेवटी इट डायल्यूट्स प्रायमसी ऑफ ज्युडिशरी या नावाखाली त्यावेळेचे KS केहर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, आणि त्यांच्या सोबतचे 3 जजेस, आदर्श कुमार गोयल, मदन लोकूर, विरोधी 1 जज, त्यांचं म्हणणं होतं की डज नॉट डायल्यूट प्रायमसी. एका बाजूला 4, दुसऱ्या बाजूला 1 विरोधी. केहर, मदन लोकूर, आदर्श कुमार गोयल आणि कुरियन जोसेफ, हे 4 एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला जस्टिस चेलामेश्वर. जस्टिस चेलामेश्वर यांनी काय म्हटलं की बाबा, इट डझंट रिअली व्हायोलेट और डायल्यूट द ज्युडिशियल प्रायमसी ऑफ ज्युडिशियरी. ज्युडिशियलचं महात्म्य कमी करतं असं ह्या 4 लोकांचं म्हणणं. जस्टिस चेलामेश्वर यांनी म्हटलं नाही. माझं म्हणणं ह्यात हे आहे की तात्काळ हे का आणलं हो? सत्तेत आल्या आल्या पहिल्यांदा हेच का आणलं? तर त्याचं कारण आहे ज्युडिशियरी ताब्यात घेणे. बघा, तेव्हापासून घाट घातलाय. कारण जर त्रास होत असेल तर तो ज्युडिशियरी मुळे होतो. आपण जर इंदिराबाईंची इमर्जन्सी पाहिली तर त्यावेळेचं जे फेमस आपल्याला माहिती आहे, ADM जबलपूर केस, ज्याला आपण हेबियस कॉर्पसचं पिटिशन म्हणतो. मला असं सांगा की हे तेव्हापासून डोक्यामध्ये फिरत असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या की आपण गेल्याबरोबर काय करायचं, तर गेल्याबरोबर ज्युडिशियरीचा ताबा कसा मिळवता येईल, आणि त्यासाठीच नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, अर्थात ट्रान्सपरन्सी आणणं. हे जनसामान्यांना भासवलं की आपल्याला ट्रान्सपरन्सी आणायची. बघा, एका मोठ्या संस्थेविषयी बोलतोय आपण, व्हर्टिकल पिलर विषयी. आणि नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आता केलं एक न झालं भलतंच. ते जजेसच्या मुळे त्यावरती जे काही पिटिशन्स दाखल झाले, ऑफिसर्स, ज्युडिशियल ऑफिसर्स ऑन रेकॉर्ड, सुप्रीम कोर्टाचे, त्यामुळे ते बारगळलं. कारण त्यात काय होतं, चीफ जस्टिस, 2 सिनियर मोस्ट जजेस, लॉ मिनिस्टर आणि 2 एमिनंट सिटीजन्स, इन्क्लुडिंग फ्रॉम रिझर्वेशन कॅटेगरी. आता मला सांगा, म्हणजे त्या अपॉइंटमेंट आणि सिलेक्शन करताना ही 3 माणसं
कुणाच्या रेकमेंडेशननी आतमध्ये आहेत? तर प्राईम मिनिस्टर यांच्या. ते 3 जजेस आहेत, त्यातला एखादा जज त्याला पुढे जाऊन काहीतरी बनायचं असतं ना हो. म्हणजे त्या अपॉइंटमेंट्स कुणाच्या शिफारसीने झाल्या असत्या? अर्थातच प्राईम मिनिस्टर यांच्या शिफारसीने. कारण ज्युडिशियरी तुम्हाला जर सगळी काळी कृत्य करायची असतील तर ज्युडिशियरी ताब्यात ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. आता त्यानंतरचा सगळा ज्युडिशियरीचा NJAC ढासळल्यानंतरचा इतिहास जर आपण पाहिला तर त्या काळातही ज्युडिशियरीमध्ये सातत्याने इंटरफिअरन्स आणि जणू काही ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्हने केलेल्या कृत्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी आणि ते योग्य कसं आहे दाखवण्यासाठी आहे की काय, अशी आपल्या मनात शंका निर्माण होईल. अगदी अयोध्या जजमेंट पासून अगदी आपले लोक जे चालत गेले त्यांना रिलीफ देण्यापासून ते राफेलच्या केसपर्यंत अरुण शौरी, प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा या पिटिशनर्सचं आणि त्यासोबतची 4 पिटिशन्स PIL रद्दबातल करण्यापर्यंत आणि त्यानंतर जेव्हा N. राम यांनी सगळं उघडं पाडलं पितळ हिंदू मधल्या त्यांच्या आर्टिकल्सनी पहिल्या पानावरच्या, की काय नक्की शिजत होतं, का राफेलच्या विमानाची किंमत तिप्पट झाली, का अचानक मोदींची भेट, फ्रान्सला दिलेली भेट आणि त्यानंतर सगळ्या किमती का बदलल्या, प्राईम मिनिस्टरचं ऑफिस कसं एका बाजूने निगोशिएशन करत होतं, दुसऱ्या बाजूने डिफेन्स सेक्रेटरिएट मधले लोक कसे निगोशिएशन्स करत होते, हा क्लॅश जो त्यांनी बाहेर काढला आणि त्यानंतरचं जे रिव्ह्यू पिटिशन झालं, जे एंटरटेन केलं गेलं, परंतु त्यावरती आपल्याला जो हवा होता, खरं तर माझ्या मते परजुरी ज्याला म्हणतो आपण, खोटं दिलं होतं ऑन ओथ. सुप्रीम कोर्टाला खोटी माहिती दिली होती की कॅगने तपासणी केलेली आहे किमतींची आणि पब्लिक अकाउंट्स कमिटीने त्यावरती कॅगचा रिपोर्टाचं अवलोकन केलं होतं. खोटं, धादांत खोटं. कारण पब्लिक अकाउंट्स कमिटीचे प्रमुख होते काँग्रेसचे खारगे, आणि खारगे म्हटले अहो माझ्याकडे कागदच कधी आले नाही, मला बघितले नाही कधी. काय आश्चर्य, आश्चर्य. हे जसं बाहेर आलं तसं अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी म्हटलं की ते कागद चोरीला गेलेले आहेत. हा काय टर्न आहे. मी सगळं फॉलो करत होतो, कारण राफेलच्या संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्री जे प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये होते, PMO, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मी प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यांच्या सोबत प्रीती मेनन शर्मा ह्या पण होत्या, कांगो होते आणि आमचे लोकल जाधव साहेब होते राष्ट्रवादीचे. प्रीती शर्मा मेनन आम आदमी पार्टी, भालचंद्र कांगो कम्युनिस्ट नेते आणि माजी मुख्यमंत्री. त्यांची मी मुलाखत घेतली होती रावसाहेब थोरात सभागृहामध्ये. भरगच्च सभागृह भरलेलं आणि आम्ही जाहीर केलं होतं की यामध्ये घोटाळा झाला आहे. कारण 18 विमानं सरळ येणार होती आणि 108 विमानं इथे HAL मध्ये बनवली जाणार होती. त्याऐवजी
म्हणजे बघा, त्यामध्ये आपल्या HALच्या लोकांचं एक्सपर्टाईज वाढली असती, अनुभव वाढला असता, काम मिळालं असतं, नोकऱ्या वाढल्या असत्या. उद्या उठून काही बिघाड झाला तर त्यांना घेऊन येणार का तुम्ही? फ्रान्समधल्या लोकांना, दसॉच्या? त्याऐवजी 36 विमानं फ्लाय अवे कंडिशन, तिथून डायरेक्ट तिकडे येणार, अशा प्रकारचा मोदीजींनी घेतला निर्णय त्यांच्या एका भेटीत. कुणालाही आवडलं नाही, इन्क्लुडिंग त्यावेळेचे डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रिकर. पण ते म्हटले, मी मोदीजींनी जे म्हटलंय त्याला सपोर्ट करतो. बट नॅचरली होतच ते, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्राईम मिनिस्टर व्यक्ती नाही, संस्था आहे, समजलं पाहिजे. When Prime Minister speaks, nation speaks. नाही तर उगाच आपलं 5 ऑगस्टला मला तर शंका निर्माण झाली. प्राईम मिनिस्टर याने साधूसारखं संभाषण करू नये. ते पूर्ण देशाचे आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, जैन, बौद्ध, ख्रिश्चन या सगळ्यांचे आहेत ते. अहो, असा विसर पडू देऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या आधारे राज्यशकट तुम्ही चालवावा, यासाठी आम्ही तुम्हाला आणलंय. कृपया असं करू नका. लोकशाहीची कुचेष्टा करू नका, योग्य नाही. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मांडला जाणार आहे, विसरू नका. मग ही ज्युडिशियरी बघा कसं काम करते. म्हणजे तो एक पिलर, तोही गेला, शेवटचा पिलर. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह तर काय मशीनचा व्यवहार आहे, तर त्याच्यावर काही न बोललेलं बरं. बरं, एक्झिक्युटिव्ह मध्ये बघितलं तुम्ही, पोखरियाल, भविष्यवाणी, स्मृती इराणी तिकडे याच्याविषयी तारे तोडले. साऊथ मधल्या अय्यप्पा मध्ये जाणाऱ्या मंदिरामध्ये स्त्रियांना काही 10 ते 50च्या वयोगटातल्या जाऊ नये यासाठी स्त्रियांनाच विरोधी उभ्या केल्या. लोकांना अज्ञानी ठेवायचे, अंधश्रद्धा ठेवायचे, कर्मकांडी बनवायचे. अरे नाही, योग्य आहे हे लोकशाहीला. हेच बाबासाहेब म्हटले होते की झेपेल का तुम्हाला लोकशाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जनमत उभं करण्यासाठी. कारण हे सगळे कर्मकांडांमध्ये मग्न आहेत. का वाढतोय कोरोना? जर आपण सायंटिफिक टेम्परामेंट बाळगलं असतं, त्या पिलभीतचे कलेक्टर आणि SP, IPS ऑफिसर, IAS ऑफिसर यांना मी IAS आणि IPS कसं म्हणावं, माझ्या मनामध्ये शंका निर्माण होतात. कारण मी पोरांना शिकवत असतो, त्यांना सतत मला सांगायला लागतं की बाबा ते पिलभीतच्या लोकांसारखे वागू नका रे उद्या IAS झाल्यानंतर. ते रस्त्याला टाळ्या थाळ्या वाजवत दोघे जण. काय करायचं आता? म्हणजे तो दुसरा मनुमानव, तो इथून इथपर्यंत असं बायका जशा बांगड्या घालतात तसं इथपर्यंत ते वेगवेगळे धागे बांधलेले प्राईम मिनिस्टरना भेटतोय. अरे त्याला विचारायचं का, हो काय धागे बांधले तुम्ही? असे धागे बांधून करता का तुम्ही प्रशासन? IAS ऑफिसर म्हणजे काय म्हणायचं? काय कुठे आहे 51 कंसातला सायंटिफिक टेम्परामेंटचं प्रॉपोगेशन आहे कुठे? शास्त्रशुद्ध बनवण्यासाठी देश. जर प्रशासकीय अधिकारीच अशास्त्रीय पद्धतीने वागत असतील तर पुढे काय होणार? या देशाचं काय होणार आहे नक्की? आपल्याला करेक्शन करावं लागेल. आपण 85% आहोत, ही आपली जबाबदारी आहे. घराघरामध्ये शास्त्रशुद्ध वर्तन कसं होईल यासाठी प्रयत्न करणं आणि अंधश्रद्धेपासून दूर करणं हे आपलं कर्तव्य राहणार आहे.
एक पिलर जो वर्टिकल आहे, मीडिया, प्रेस, संस्थांच्या गोष्टी बोलतोय आपण. 4 वर्टिकल, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, प्रेस. कायदेकारी मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि पत्रकारिता. आता पत्रकारिता तर आपण ज्या प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला हिटलर सत्तेत आला त्यावेळेची अवस्था आज आपल्या पत्रकारांची आहे, माझ्या मनात शंका नाही. कोणती पत्रकारिता? ज्याला मेन स्ट्रीम मीडिया म्हणतो आपण. मी त्याला मेन स्ट्रीम मीडियाची पत्रकारिता म्हणत नाही, मी त्याला सॅफ्रनाइज्ड मीडिया म्हणतो. सॅफ्रन मीडियाचं भगवेकरण. सगळ्या संस्था भगवेकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील झालेल्या आहेत. मीडिया त्याला अपवाद नाही. आपण म्हणतो की त्याचं असू नये, ते अपवाद असावं. ते एक जज नाही का म्हटले होते, जज, हायकोर्टाचे जज, की लांडोर गरोदर राहते मोराचे अश्रू पिऊन. काय आता म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये बोलू नये, पोरांनी विचारलं तर काय सांगायचं? चाललंय, असंही चाललंय या देशामध्ये. यातून देशाला बाहेर काढायचं आहे. यल्लाप्रागदा सुदर्शन राव, विनय सहस्त्रबुद्धे, सुनील अरोडा, मागचे कॅग, विनोद राय, या सगळ्यांच्या वर्तनाने या देशाचं जे भगवीकरणाचं मोठ्या प्रमाणामध्ये भगवीकरण चाललेलं आहे, सॅफ्रनायझेशन चाललेलं आहे. आणि शिक्षण, पोखरियाल, त्या स्मृती इराणी, नंतर आमचे मुंबईचे पूर्वीचे कमिशनर जे पुण्याला पण कमिशनर होते, सिंग, त्यांनी तर म्हटलं की बंदर से पैदाइश, कुछ भी बोलते ये डार्विन की थियरी, हमारी पैदाइश तो ऋषि मुनि से होती है. डार्विनला चॅलेंज काय? मला तर काही कळतच नाही. आम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. त्या काळात कधी म्हटले नव्हते अचानकच असं काय. उत्क्रांतीच्या सिद्धांताला आपण त्याच्या विपरीत बोलणं, अहो किती मोठा प्रमाद आहे हा. आणि आपण एका सत्तेत असलेल्या पक्षाचे निवडून आलेले सदस्य आहोत. योग्य नाही. प्रेस, ज्याला आपण गोदी मीडिया, दरबारी मीडिया असं म्हणतो, त्याऐवजी आपण जो ऑल्टरनेट मीडिया आहे तो चालवणं गरजेचं आहे. आता सध्या मी ज्या मीडियाच्या आधारे बोलतोय याला आपण ऑल्टरनेट मीडिया म्हणूया, किंवा वायर आहे, दी वायर. तसं इंडियन एक्सप्रेस, हिंदू पण चांगलं लिहितात, नाही तर एन राम यांचं आर्टिकल आलं नसतं. इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता सातत्याने, काही त्यांना जबरदस्तीने एखादं विनय सहस्त्रबुद्धेंचं आर्टिकलही टाकावं लागतं आणि ते नकार नाही देऊ शकत, त्याचा माझा अंदाज आहे. परंतु अन्यथा चांगले आर्टिकल, चांगल्या गोष्टी वाचायला मिळतात. आणि त्याच्या सोबतच HW न्यूज, सुजित नायर यांचं एडिटोरियल, विनोद दुआ, NDTVचे रवीश कुमार, आरफा खानम शेरवानी, ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अभिसार शर्मा सुद्धा कधी कधी घसरतात, का घसरतात माहिती नाही, पण अदरवाईज
सुनिय सरकार वगैरे चांगले कार्यक्रम असतात. या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त आता सध्या जे MN टेलिव्हिजन, MNT, 3 वेज मीडिया, आता दादाभाऊ अभंग यांचं हे पेज, आणि त्याच्यासोबतच मला 2-3 दिवस चांगल्या प्रकारे संधी दिली मॅक्स महाराष्ट्राने, त्याचे विलास आठवले. अशा प्रकारे, कारण मी तर टेलिव्हिजन पाहत नाही, आणि मी हे म्हणेन की ती चॅनल्स बघून तुमचं डोकं खराब करून घेऊ नका. आपल्या पोराबाळांना, पत्नीला, घरातल्या नातेवाईकांना, घरातल्या मंडळींना, कुटुंबियांना वाचवा. अन्यथा काही खरं नाही या देशाचं. कारण ज्या प्रकारे सगळ्या संस्था डॅमेज झालेल्या आहेत आणि कानी कपाळी रोज भ्रम निर्माण करण्यासाठी ते ज्ञानाच्या नावाखाली ज्या गोष्टी ओकत आहेत, त्याला आपण सातत्याने विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या संस्था, 4 व्हर्टिकल आणि बाकीच्या सगळ्या पेरिफेरल, यांच्यावर कडक नजर ठेवा. जसं महात्मा फुल्यांनी म्हणलं होतं की काय लिहिलंय ते वाचण्याच्या अगोदर कोणी लिहिलंय हा प्रश्न विचारा. कोणतं चॅनल आपण बघत आहोत त्याऐवजी त्या चॅनलचं बॅकग्राऊंड काय आहे विचारात घ्या. कोणतं वर्तमानपत्र आपण वाचत आहोत त्याऐवजी त्याची लॉयल्टी कुणाशी आहे हे विचारात घ्या. हे आग्रहाने सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि कशासाठी हे सांगणं आहे? भ्रमिष्ट होण्यापासून वाचा. संस्था तर झालेल्या आहेत, पण अजूनही सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला आपण इन्स्टिट्यूशन्स म्हटल्यानंतर, आपल्या शाळकरी पोरांसाठी आपण शिकवतो की युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज आपल्याला मिळाला. आपल्याला बाबासाहेबांनी तो 50लाच दिला. आपण सगळे जाती धर्माचे, दर्जाचे, आर्थिक दर्जाचे, हे काहीही न ठेवता 1 वोट 1 व्हॅल्यू. आणि जसं म्हटलं जातं की आता राजा संसदेतून जन्माला येणार आहे, लोकांच्या मतातून राजा जन्माला येणार आहे, राणीच्या उदरातून येणार नाही. त्यामुळे तो राजा जन्माला घालण्यासाठी आपला मताचा अधिकार सुज्ञपणे वापरण्यासाठी भ्रमिष्ट करणाऱ्या मीडियापासून दूर राहणे. अन्यथा मीडिया तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल काहीच सांगता येत नाही. जगाच्या पातळीवरती आपली दुर्धर अवस्था कोरोनाची झालेली आहे. त्याला एक कारण मी मीडिया मानतो. सरकारची निष्क्रियता आणि निष्क्रिय सरकारची तळी उचलून धरणे, हे जे मीडियाने काम केलेलं आहे. म्हणून मी मीडियाला पण त्या दुष्परिणामासाठी कारणीभूत मानतो. म्हणून या सगळ्या संस्थांची स्वायत्तता, सरकारचं हस्तक्षेप विरहित या संस्थांनी काम करणे म्हणजेच लोकशाहीचं अस्तित्व टिकवणे. आणि यासाठी आपण हा अतिशय जिव्हाळ्याचा, आपल्या लोकशाहीच्या भविष्याचा, वर्तमानाचा, भविष्याचा, आणि आपण जी ही अतिशय चांगली जीवन प्रणाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे राज्यघटनेच्या मार्फतीने, ती टिकवणे, वाढवणे आणि त्यासोबतच ती सुदृढ करणे, नुसती वाढवायची नाही. यासाठी आपण कार्यरत राहू, कटिबद्ध राहू, अशी आपण प्रतिज्ञा करूया. आपण खूप शांतपणे मला ऐकलत. या सगळ्या संस्थांच्या वरती मी जी काही माझी मतं मांडली, त्या व्यतिरिक्त खूप संस्था शिल्लक आहेत. मी हे प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो.
की हा विषय एका 3-4 तासांच्या सविस्तर चर्चेचा विषय आहे, परंतु आपल्यापर्यंत मी तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आपण तो अतिशय आनंदाने स्वीकारला असेल असं मी गृहीत धरतो. आपले आभार मानतो. आमचे मित्र दादाभाऊ अभंग यांचेही पुन्हा एकदा त्यांनी त्यांचं पेज उपलब्ध करून दिलं म्हणून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.